नमस्कार मित्रांनो, कमळी 3 ऑक्टोबर भागामध्ये कमळी हीच गौरीची मुलगी हे अखेर कामिनी समोर आलं. ते कसं, चला तर बघूया. स्वतःच्या हक्कासाठी कमळी लढते आणि प्रिन्सिपलसमोर CCTV कॅमेरा सादर करते. त्यामध्ये टिळक बाटली ठेवत असतो. आता अनिका त्याला खुणवते आणि तो म्हणतो, सर हे मीच केलं. मला अनिकाचा खूप राग आला होता. तिने सगळ्यांसमोर माझा अपमान केला होता, म्हणून मी तेव्हाच ठरवलं मी अनिकाचा बदला घेणार, म्हणून मी केलं, सॉरी. आता प्रिन्सिपल पण कमळीची माफी मागतात आणि सांगतात तुम्ही ह्या कॉलेजमध्ये राहू शकता. बाहेर मात्र कॉलेजमध्ये कमळीची चर्चा चालू असते. एक मुलगा म्हणत असतो, कमाल ही कमळी. असं वाटलं होतं गावाकडून आली, गुपचूप निघून जाणार, पण नाही, ती आपल्या हक्कासाठी लढली. तेवढ्यात कमळी बाहेर येते आणि सगळेच टाळ्या वाजवायला लागतात. तिच्या मागे ऋषी पण आलेला असतो. एक मुलगा म्हणतो, कमळी तुझं अभिनंदन आणि खरंच तुझ्याबद्दल खूप गर्व वाटतो. निंगी म्हणते, मग आमची कमळी आहेच तशी, आणि ढिंचक ढिंचक म्हणत नाचायला लागते. आता कमळीच्या भोवती सगळे डान्स करायला लागतात आणि हे ऋषी बघत असतो. आपण कमळीच्या विरोधात बोललो ह्यामुळे त्याला खूप वाईट वाटतं. कमळीचं कौतुक बघून अनिकाचा खूप जळफाट होतो. ती आता घरी जाते आणि पुन्हा फेकाफेक करायला लागते. कामिनी आणि रागिनी पुन्हा तिला समजावायला लागतात. त्यावेळेस अन्नपूर्णा सत्संगाला गेलेली असते आणि राजन गावाकडे. आता आम्ही पुन्हा कॉलेज जॉईन केलं हे सांगण्यासाठी कमळी घरी येते, पण तिथे काही अन्नपूर्णा नसते. पण तिचा सामना नेमकी कामिनीशी होतो आणि त्यावेळेस कामिनीला कळालेलं असतं की गौरीची मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून ही कमळी आहे. आता घरीच कोणीच नसल्यामुळे ती कमळीला घेरा घालते आणि म्हणते, अन्नपूर्णा ज्या नातीची आतुरतेने वाट बघते, तिची मोठी नात तूच आहेस ना? तू म्हणजेच गौरीची मुलगी आहेस. बाई, किती शोधायला लावलंस मला. ती गौरी तुला आणखीन किती सांभाळून ठेवणार आहे, कारण तुझा मृत्यू हा फक्त कामिनीच्या हातूनच होणार. ते आता मागून जाते आणि कमळीचा गळा पकडते आणि लगेच तिच्या कानावर बंदूक ठेवते. आता मात्र कमळी मोठ्याने किंचाळते. कामिनी हसत म्हणते, किंचाळ, अजून जोरात किंचाळ. आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.